पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी ही बारामतीकरांची इच्छा आहे। सर्वांनी सुनेत्रा काकींच्या पाठीशी उभं राहावं असं वक्तव्य युगेंद्र पवारांनी केलं। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांसाठी पार्थ पवारांनी ट्विट केले। तटकरे पटेलांसारख्या नेत्यांना टार्गेट करणं दुर्दैवी असं ट्विट पार्थ पवारांनी केलं। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपाकडून अक्षय कर्डिलेंना उमेदवारी देण्यात आली। अक्षय कर्डिलेंसह मातोश्री अलका कर्डिलेंना यावेळी अश्रू अनावर झाले। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद सभापती बिनविरोध होणारे सर्व सभापती भाजप आणि राष्ट्रवादीचे होते। रुपाली चाकणकर यांना अजून समन्स नाहीये, समन्स येईल तेव्हा त्यांनी चौकशीला सामोरं जावं असं वक्तव्य तृप्ती देसाईंनी केलं। बॉक्सिंग फेडरेशन अध्यक्षपदावरून महायुतीत वाद झालाय। राहुल शेवाळेंना बॉक्सिंगमधील काय समजतं असं म्हणत राहुल शेवाळे यांच्या निवडीच्या घोषणेवर दरेकरांनी आक्षेप घेतला। संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीवरून अंबादास दानवेंवर आरोप होत आहेत। ठाकरे गटाच्या सदस्यानं दानवेंवर भाजपला मदत केल्याचा आरोप होतोय। रुपाली चाकणकर यांच्यावर आणखी एक मोठा आरोप होतोय। राष्ट्रवादी पक्षातील नेमणुकीच्या शुभेच्छा देण्यासाठी महिला आयोगाच्या चिन्हाचा वापर केल्याचं समोर आलंय। राज्य महिला आयोगाच्या कार्यक्रम पत्रिकेत राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो वापरल्याचा आरोप होतोय।